अयोध्येतील राम मंदिर शिखरावरील केशरी ध्वजारोहणाच्या प्रेरणेने सोलापुरात श्रद्धा, स्वच्छता, संस्कृती संवर्धन हा अनोखा त्रिवेणी उपक्रम राबवण्यात आला। भगवान श्रीराम, माता सीता विवाह पंचमी आणि गुरु तेग बहादुरजींच्या 350व्या हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर भक्तिमय झाले होते। शहरातील मंदिर परिसरात दुभंगलेल्या मूर्ती, देवतांची छायाचित्रे विटंबन होत असल्याच्या तक्रारीवर जगदंब प्रतिष्ठानने आयुक्तांकडे निवेदन केले होते। याची दखल घेत जगदंब प्रतिष्ठान आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रद्धा वाहनाच्या माध्यमातून मूर्ती व छायाचित्रांचे सन्मानपूर्वक संकलन करण्यात आले। यावेळी गणपती घाटात सिद्धिविनायक मंदिर, रूपाभवानी मंदिर परिसरात स्वयंसेवक, सामाजिक संस्था व महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। बरेच दिवस झाला मी इथे पाहत होतो, दरवर्षी लोकांनी या इथं जसे काय सण येतात, जसं दसरा आला, दिवाळी आला केलं तर लोक आपल्या घरामध्ये जे दुभंगलेल्या मूर्त्या असतात किंवा जे काही मूर्त्या थोडंफार स्क्रॅच होतात त्या मूर्त्या लोक काय करतात, आणतात आणि अशा प्रकारे आहे ना, जिथं गणपतीचा घाट आहे किंवा एखाद्या काही मंदिराच्या ठिकाणी ते ठेवतात मूर्त्या। पण त्याच्यामुळे होतं काय, इथं रोज हजारो लोक फिरत असतात, सर्व लोक बघतात मूर्त्या आहेत, पण ती हलवण्याची भूमिकाही कोणी घेत नाही। त्यामुळं आज आम्ही सर्व इथं जमलेल्या आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या एकत्रित संकलित कराव्यात। त्यासाठी आम्ही आमचे मार्गदर्शक चेतनभाई शाह यांना आम्ही कळवलं असता त्यांनी लगेच ताबडतोब महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांना कळवून त्यांनी सोलापूर महानगरपालिकेची योग्य ती चांगली गाडी पाठवून दिली, जेणेकरून मूर्तींचा जे दुभंगले असते त्यांचा सन्मान होईल व सन्मानपूर्वक त्यांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इथल्या सर्व जवळ 700-800 जे पुढक्या फ्रेम होत्या देवाच्या आणि त्यासोबत मूर्त्या होत्या, त्या सर्व मूर्त्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही गोळा केल्या आणि आम्ही महानगरपालिकेच्या गाडीमध्ये जमा केल्या आहेत। उपक्रमात राहुल शिंदे, चांगदेव जाधव, उत्तम खंदारे, स्थानिक भाविक आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला।